हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया। मी तुमचे महाराष्ट्र मीडिया ह्या आमच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। तर आज आपण इयत्ता पाचवीची परिसर अभ्यास चाचणी क्रमांक 1 घेणार आहोत। यासाठी गुण आहे 10 आणि वेळ आहे 30 मिनिटे। तर चला तर आपण सुरुवात करूया। तर आपला प्रश्न पहिला अ आहे, आईच्या पोटातून जन्म घेणाऱ्या प्राण्यासमोर अशी खून करा। ही बरोबरची खून आहे ना। तर ही आपल्याला खाली दिलेले काही प्राणी आहेत, तर या प्राण्यांच्या समोर बॉक्स दिलेले आहेत। या बॉक्समध्ये आपल्याला अशी खून करायची आहे। ज्या प्राण्यांनी आईच्या पोटातून जन्म घेतला आहे त्या प्राण्याच्या बॉक्स समोर अशी खून करायची, आणि ज्याने नाही घेतला त्याच्या समोर आपण रॉंग। तर चला आपण सुरुवात करूया। तर चला, हे बघा, तर शेळी। आता शेळी तुम्ही बघतात, शेळीचं जे बकरू असतं, जे पिल्लू असतं ते तिच्या आईच्या पोटातून येतं बाहेर, त्यामुळे हे काय आहे, आईच्या पोटातून जन्म घेणारा प्राणी आहे हा। मग आपण याच्या समोर बरोबरची टिक मार्क करणार। कोंबडी अंड देते हे सगळ्यांनाच माहीत आहे। मग कोंबडी हे जे आहे, कोंबडीचं पिल्लू ते तिच्या पोटातून निघतं का? नाही, ते अंड्यातून निघतं, म्हणून हे काय आहे, चूक आहे। समजलं? त्यानंतर सरडा। आता तुम्ही सरडा बघतात, तर सरडा सुद्धा काय देतो? सरडा अंडी देतो, म्हणून त्यासमोर आपण काय करणार आहोत, चुकीची खून करणार आहेत। जो मानव, आता इथे काय दिलंय, मानव दिलेला आहे। मग मानव काय करतो, म्हणजेच आपण। मग आपण अंडी देतो का? नाही, आपण अंडी देत नाही, म्हणून आपल्या समोर अशी टिक मार्क करणार। त्यानंतर कोळी। जे कोळी आहे, कोळी म्हणजेच काय, स्पायडर म्हणतो आपण त्याला। तर तो अंडी देतो का? हो, तो अंडी देतो, मग तो काय करणार, आपण त्याच्यासमोर चुकीची खून करणार। समजलं इथपर्यंत मित्रांनो? तर बघा, पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 1 मधील ब काय आहे, वेगळा पर्याय ओळखा। आपल्याला काय करायचं आहे, इथे वेगळा पर्याय ओळखायचा आहे। तर पहिलं दिलंय आपल्याला अन्न, इथे दिलंय वस्त्र, इथे दिलंय माती, आणि इथे दिलंय हवा। तर बघा, तुम्ही बघू शकता, अन्न आपल्याला निसर्गातून भेटतं, नॅचरल आहे। माती पण एक नॅचरल रिसोर्स आहे। त्यानंतर हवा सुद्धा काय, एक नॅचरल आहे। त्यामुळे वस्त्र हा आपण तयार करतो, म्हणजे हे मॅनमेड आहे, मानव निर्मित आहे। हे वस्त्र म्हणजे मानव निर्मित आहे। सो म्हणून इथे काय येणार आहे, वस्त्र हा काय आहे, वेगळा पर्याय आहे। तर आपण त्यासमोर तो पर्याय लिहून घ्यायचा। तुम्ही तुमच्या चांगल्या स्वच्छ अक्षरामध्ये इथे वस्त्र हा शब्द लिहून घ्यायचा आहे। समजलं? त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। इथे दिला आहे धरण, इथे दिला आहे बोरवेल, इथे दिला आहे हौद, इथे दिला आहे पाणपोई। तर बघा, धरण काय करतं, धरणामध्ये खूप सारं पाणी असतं। बोरवेलमध्ये काय करतो आपण, बोरवेलमधून आपण काय घेतो, पाणी घेतो। हौद काय करतो आपण, हौदामध्ये आपण पाणी साठवतो। आणि पाणपोई म्हणजे काय, त्यात पण पाणी येतच असतं, म्हणजे हौदामध्ये आपण पाणी साठवतो। हे जे हौद आहे याच्यात पाणी साठवतो, पण बोरवेलमधून आपण पाणी घेतो, धरणातून आपण पाणी घेतो, पाणपोईमधूनही देखील आपण पाणी घेतो। म्हणजेच काय आहे, इथे हौद हा काय आहे, वेगळा पर्याय आहे। मग तुम्ही तुमच्या स्वच्छ अक्षरामध्ये इथे लिहिणार आहात हौद। समजलं? तर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। तर पुढचा प्रश्न आहे आपला सहसंबंध लिहा। सहसंबंध लिहा म्हणजे काय, इथे आहे पावसाळा। बघा, तुम्हाला उदाहरणार्थ दिला आहे पावसाळा। पावसाळ्यात काय करतो आपण, रेनकोट घालतो। समजलं? पावसाळ्यात रेनकोट घालतो। मग हिवाळ्यात काय घालणार आपण, स्वेटर। मग इथे काय लिहिणार आपण, आपल्या छान अशा अक्षरामध्ये स्वेटर लिहिणार, स्वेटर। समजलं? त्यानंतर पुढचा आहे आपला, इथे दिला आहे जास्त पाऊस। जास्त पावसाच्या ठिकाणी काय येतं, तांदूळ येतात। मग मध्यम पावसाच्या ठिकाणी काय येणार, जिथे मध्यम पाऊस आहे तिथे ज्वारी। तर आपण इथे लिहिणार ज्वारी। तुम्ही तुमच्या चांगल्या अक्षरामध्ये लिहायचं। समजलं इथपर्यंत? तर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। तर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा आहे, खालीलपैकी पाण्यात विरघळणारे व तरंगणारे पदार्थ वेगळे करा। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इथे काही पदार्थ दिलेले आहे। समजा बर्फ दिला आहे, लिंबाची बी दिलेली आहे, खडी साखर दिलेली आहे, आणि माचीस काडी दिलेली आहे। तर आपल्याला काय करायचं,
विरघळणारे पदार्थ आणि तरंगणारे पदार्थ हे लिहायचे आहेत। तर बघा, तुम्ही बघू शकता मुलांनो, हे बघा मी इथे लिहिलं आहे विरघळणारे पदार्थ, म्हणजे आता बर्फ पाण्यामध्ये विरघळतो, त्यामुळे आपण इथे काय केलं, बर्फ विरघळणाऱ्या पदार्थांमध्ये आपण राईट केला। त्यानंतर पुढचा आहे लिंबाची बी, तर ही पाण्यामध्ये विरघळते की तरंगते, तरंगते, तरंगणारे पदार्थामध्ये लिंबाची बी आपण असं लिहिलंय। खडीसाखर, खडीसाखर पाण्यामध्ये विरघळते का, हो तर विरघळते, म्हणून आपण काय केलं, विरघळणाऱ्या पदार्थांमध्ये लिहिलं। आणि तरंगणाऱ्या पदार्थांमध्ये शेवटची माचीस काडी, आपण जर माचीस काडी पाण्यात टाकली तर ती ऑटोमॅटिकली फ्लोट होते, मीन्स पाण्यावर तरंगते। सो अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 आपला प्रश्न क्रमांक 2 ही देखीलही संपला आहे। तर आता आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे आपला, आई कालचे शिल्लक पाणी ओतून देत आहे। अशा वेळी तुम्ही आईला काय सांगाल ते लिहायचं आहे आपल्याला इथे। तर आपण आईला काय सांगणार, पाणी शिळे होत नाही असे आईला आपण सांगू। आई कालचे शिल्लक पाणी ओतून देत आहे, अशा वेळी तुम्ही आईला काय सांगाल, तर एक गुणासाठी विचारलेला आहे हा प्रश्न, त्यामुळे आपण एका वाक्यात त्याचं उत्तर देणार आहोत। आईला सांगू पाणी शिळे होत नाही। ठीक आहे, तर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न 4, दिलेल्या पिकासमोर त्यापासून तयार होणारा पदार्थ लिहा। एक गुणासाठी विचारलेला आहे। दिलेलं पीक, खाली दिलेलं एक पीक आहे, ज्वारी दिलेला आहे आणि तांदूळ दिलेला आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, ज्वारीपासून तयार होणारा पदार्थ लिहायचा आहे आणि तांदळापासून तयार होणारा पदार्थ आपल्याला तिथे लिहायचा आहे। तर आपण तिथे लिहिणार आहोत। तर मुलांनो, तुम्ही इथे बघू शकता, मी इथे केलं आहे पाणी गाळल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरतात। तर आपल्याला काय करायचं होतं, तुम्ही आता इथे बघू शकता, प्रश्न होता आपला खालील विधाने दुरुस्त करून लिहा। तर आपल्याला खालील जे विधाने आहेत ते दुरुस्त करून लिहायचे होते। म्हणजेच काय, अ दिलेला आहे पाणी गाळल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरतात। तर मरतात का, नाही, कारण पाण्याचे शुद्धीकरण केल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरतात, पाणी गाळल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरत नाही। मग आपण ते हे जे विधान होतं खाली दिलेलं ते आपण दुरुस्त करून लिहिलेलं आहे। त्यानंतर पुढचं होतं चपात्या करताना पिठातील कोंडा काढून टाकावा। तर काढून टाकायचा असतो का, नाही, तर चपात्या करताना पिठातील कोंडा काढून टाकू नये। तर याचं उत्तर हे बरोबर आहे। तर तुम्ही हे लिहून घेतलं असेल असं आपण गृहीत धरून पुढचा प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6, शेतातील कामे योग्य क्रमाने लिहा। तर आपल्याला शेतातील कामे योग्य क्रमाने लिहायचे आहे। इथे क्रमांक दिले आहे 1, 2, 3, 4, 5 आणि इथे आपल्याला दिले आहे पर्याय। तर आपल्याला हे जे पर्याय आहे ते योग्य क्रमाने इथे लावायचे आहेत। तर सुरुवातीला काय येणार बरं, उफणणी, कापणी, नांगरणी, मळणी, पेरणी। तर आपण सुरुवातीला काय करतो, नांगरणी करतो। तर इथे काय लिहिणार आपण, नांगरणी। सॉरी, इथे काय लिहिणार आपण, नांगरणी। ठीक आहे, तर पुढे काय येणार आहे, नांगरणीनंतर काय येतं, नांगरणीनंतर पेरणी येते। आपण शेत नांगरून झाल्यावर काय करतो, पेरणी करतो, त्यामुळे इथे काय येणार, पेरणी, पेरणी। ओके, तर पुढे काय येणार, इथे काय, पेरणीनंतर काय करतो आपण, त्यानंतर आपण काय करतो, कापणी करतो आपण, सॉरी मळणी करतो आपण, मळणी। त्यानंतर काय करतो आपण मळणीनंतर, त्यानंतर कापणी करतो आपण, कापणी। आणि शेवट काय करतो आपण, उफणणी, म्हणजे ते पीक जे आहे ते आपण काढून घेतो। उफणणी। ठीक आहे, तुम्हाला समजला असेल आता इथपर्यंत। तर हा आपला शेवटचा प्रश्न होता। अशा प्रकारे आपली इयत्ता 5वीची परिसर अभ्यासाची चाचणी क्रमांक 1 ही पूर्ण झाली आहे। चाचणी क्रमांक 2 आणि 3 आपण लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तोपर्यंत तुम्ही बघत राहा महाराष्ट्र मीडिया चॅनल। थँक्यू सो मच।